ताजुद्दीन बाबाची दर्गा जी आहे तिथला मोठा उरूस असतो, त्यासाठी या कालावधीमध्ये जनरली आम्ही पोलीस बंदोबस्त जास्त लावत असतो आणि आम्ही यावेळी जास्त पोलीस बंदोबस्त लावून आमची पेट्रोलिंग खूप स्ट्रॉंगली सुरू होती. त्या पेट्रोलिंग दरम्यान आम्हाला 2 लोकांचे मोबाईल चोरी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आणि आमच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान आम्हाला 5 संशयित तिथे आढळले. आम्हाला 4 संशयित आढळले प्लॅटफॉर्मवर आणि पी.आय. गावंडे जे आहेत नागपूर पोलीस स्टेशनचे, ते स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्यांची टीम पण तिथे होती आणि त्यांना त्या संशयितांना त्यांनी इंट्रोगेट केलं. तेव्हा आम्हाला कळलं की मग आम्हाला डाऊट झाला आणि मग त्याच्यावरून आम्ही हे केलं की हे आंतरराज्यीय टोळी आहे, जे बाहेरच्या आणि ते प्रत्येक वेळी अशा वेगवेगळ्या राज्यातून येत असतात आणि या उरुसच्या वेळेला हे लोक चोऱ्या करत असतात. मोबाईल चोरी, पर्स चोरी, पैसे चोरी आणि हे त्यांची ही आंतरराज्यीय टोळी आहे ज्यांनी चोरी केलेली. आम्हाला 6 मोबाईल आणि 1 पर्स जी आहे याच्यामध्ये आम्हाला मिळालेलं आहे. आरोपी एकूण किती आरोपी आहे, त्यांचे नाम मध्ये आहे का, त्यांच्या काही पासबुक रेकॉर्ड आहे का, काय? 4 आरोपी आम्हाला मिळालेले आहेत. यांचा पास्ट रेकॉर्ड पण आहे. ही टोळी आहे आणि मोस्ट ऑफ देम आर फ्रॉम गुजरात. 4ही जे आहेत ते आमचे गुजरातचे आहेत, जे आरोपी आहेत. यामध्ये अजून आरोपींची सहभाग असू शकते का, यांचे साथीदार शहरामध्ये असू शकते का, काय? असू शकतात. आम्ही त्याच्यामध्ये आम्ही तपास करतोय, त्यांना पण इंट्रोगेट करतोय आणि आमचे पण सूत्र जे आहेत ते लावतोय आणि आमचं इन्व्हेस्टिगेशन त्याच्यामध्ये सुरू आहे.